साधं चण्याचं पीठ, ज्याला बेसन असं म्हणतात, ते आणि चिमूटभर हळद, एक साधारण 2 चमचे चण्याचं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, ज्याला बेसन म्हणतात, त्यात चिमूटभर हळद आणि 2 ते 3 चमचे दूध, असं छान फेस पॅक तयार करायचा, तुमच्या सबंध चेहऱ्यावर लावायचा. जरी फक्त गालावर किंवा फक्त डोळ्यांच्या खाली सर्कल्स आलेले असतील तरी सुद्धा संपूर्ण चेहऱ्याला तो फेस पॅक लावायचा. दुसरं काय करू शकता तर मुलतानी माती. मुलतानी माती तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सगळ्या अगदी आता त्या ब्युटी जे शॉप्स असतात तिथे सुद्धा मुलतानी माती मिळते. तर साधारण 2 चमचे मुलतानी माती, त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे गुलाबजल आणि चिमूटभर हळद असं मिक्स करून ते सुद्धा चेहऱ्यावर फेस पॅक सारखं लावलं तर त्यामुळे सुद्धा तुमचं जे डार्क सर्कल्स आलेले आहेत ते हळूहळू करून कमी व्हायला मदत होते. मराठीत एक म्हण आहे, पी हळद आणि हो गोरी, असं होत नाही. त्यामुळे कोणताही फेस पॅक लावायला सुरुवात केल्यानंतर 2-3 ऍप्लिकेशन्स मध्ये ते डार्क सर्कल गेले नाहीत म्हणून लगेच अरे ह्याने काही फरकच पडत नाही म्हणून बंद करून टाकायचं नाही. पेशन्सफुली साधारण एक 6 ते 8 आठवडे रेग्युलरली हे मी 2 फेस पॅक जे सांगितले ते जर का तुम्ही लावलेत, दोन्ही वापरू शकता ऑल्टरनेट करून किंवा एखादाच त्यातला निवडा आणि मग तोच रेग्युलरली वापरा. त्याच्यामुळे तुमच्या स्किनवर आलेले डार्क सर्कल्स कमी व्हायला मदत होते.